दिवाळीमध्ये सत्ताधारी आमदारांना एका ठेकेदाराने 21 डिफेंडर भेट दिल्याचा हर्षवर्धन सपकाळ यांचा धक्कादायक दावा। 21 आमदार कोण आणि भेट देणारा ठेकेदार कोण? महाराष्ट्र सस्पेन्समध्ये। स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका 2 टप्प्यात होण्याची शक्यता। 10 ते 15 नोव्हेंबर दरम्यान आचारसंहिता लागण्याची शक्यता। विरोधकांच्या विरोधानंतर परिस्थिती जैसे थेच। पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शहा 27 ते 29 या काळात मुंबईत येण्याची शक्यता। महापालिका निवडणुकीच्या आधी होणाऱ्या दौऱ्याला विशेष महत्त्व। मोदी मिशन पुस्तकाचं आज राजभवनात प्रकाशन होणार। मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित राहणार। मोदींच्या नेतृत्वाचा, प्रशासन कौशल्याचा पुस्तकातून आढावा। जतमधील राजाराम बापू पाटील कारखान्याचं नाव अज्ञातांनी बदललं। राजे विजयसिंह डफळे साखर कारखाना असा नवीन फलक लावला। नाव बदलल्यानं पडळकर जयंत पाटील वाद आणखी पेटण्याची शक्यता। कापूस आणि सोयाबीन खरेदी केंद्र अद्याप बंद असल्यानं शेतकऱ्यांची कोंडी। संतप्त शेतकरी रस्त्यावर उतरण्याच्या मार्गावर। आमदारांच्या घराला घेराव घालण्याची ही तयारी। कापूस आणि सोयाबीन हमीभावासह सरकारच खरेदी करेल, मुख्यमंत्र्यांची ग्वाही। हमीभाव किती, खासगी व्यापारी किती देतायत याबाबत मात्र अद्यापही अनिश्चितता। शक्तीपीठ महामार्गाबद्दल बातमी लीक झाली की केली याची कल्पना नाही, मात्र 50% शक्तीपीठ महामार्गाची गरज नसेल तर उर्वरित 50% ही रद्द करा, सतेज पाटील यांची मागणी। शेतकऱ्यांच्या आरपारच्या लढाईसाठी 28 तारखेला नागपूरला जमण्याचं बच्चू कडूंचं आवाहन। कर्जमाफीसह इतर मागण्यांसाठी बच्चू कडू पुन्हा रस्त्यावर उतरणार। जालन्याच्या अंतरवाली सराटीमध्ये आज मनोज जरांगे पाटील यांची महत्त्वाची पत्रकार परिषद। शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर भूमिका जाहीर करणार। जरांगेंच्या भूमिकेकडे लक्ष। ऐन दिवाळीत सोलापूरला मुसळधार पावसानं झोडपून काढलं। काढणीला आलेली पिकंही पावसात सापडल्यानं शेतकरी पुन्हा संकटात। संभाजीनगरमध्ये आज आरएसएस विरोधात वंचित बहुजन आघाडी आक्रमक आंदोलन करणार। कॉलेज बाहेर आरएसएस कडून होणाऱ्या सदस्य नोंदणीच्या विरोधानंतर वंचितच्या कार्यकर्त्यांवरच गुन्हे दाखल। लाडकी बहीण योजनेसाठी सुरू असलेल्या ई-केवायसीला तात्पुरती स्थगिती। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीआधी लाडक्या बहिणींची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न। उपमुख्यमंत्री शिंदेंच्या नगरविकास खात्याअंतर्गत एमएसआरडीसीने काढलेली महागडी निविदा रद्द। जास्त खर्च आणि भूसंपादनापूर्वी नवीन निविदा काढल्यानं रद्द केल्याची अनौपचारिक गप्पांमध्ये मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती। सोमवारी होणाऱ्या ठाकरेंच्या निर्धार मेळाव्यामध्ये आदित्य ठाकरे फोडणार बोगस वोटिंग बॉम्ब। राहुल गांधींप्रमाणे सादरीकरण करत मांडणार महत्त्वाचे मुद्दे। वरळी डोममध्ये होणार भव्य मेळावा। पालघरमधील आरोग्य विभागाचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर। प्रसूतीसाठी आलेल्या महिलेची 12 तास देखभालच नाही। मोखाड्यात नवजात बालकाचा दुर्दैवी मृत्यू। आंध्र प्रदेशात खासगी बसला भीषण आग। कुर्नूल जिल्ह्यात बसला लागलेल्या भीषण आगीत सुमारे 25 जण जिवंत जळाले गेल्याची माहिती। बस चिन्ना टेकुरू परिसरात एका दुचाकीला धडकली आणि आग लागली। वर्ल्ड कपमध्ये भारतीय महिला क्रिकेट संघाचा न्यूझीलंडवर दणदणीत विजय। टीम इंडियाची सेमीफायनलमध्ये धडक। स्मृती मंदानाची पुन्हा शानदार खेळ।